हाय, आम्ही महाबळेश्वरची ट्रिप प्लॅन करण्याआधीचा हा व्हिडिओ आहे. आपण आता फिरायला जाणार म्हणून घाईघाईने अनु त्याच्यासाठी हा स्ट्रोलर घेऊन आला होता. खरं तर तो त्याच्यासाठी नाही आमच्यासाठी होता, कारण आम्हाला त्याला कडेवर घेऊन फिरायला लागू नये म्हणून. ऋग्वेद नुकताच झोपेतून उठला होता आणि तो पण अगदी सरप्राइझिंगली सगळं बघत होता. आम्हाला वाटलं त्याला तो आवडलाय म्हणून आम्ही ऋग्वेदला त्यात बसवलं सुद्धा. तसंही आम्हाला फिटिंग्स वगैरे सगळं जाण्याआधीच चेक करून घ्यायचं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऋग्वेद सगळं शांतपणे आम्हाला करू देत होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला जी त्याची चुळबुळ दिसते ना ती अगदी नॉर्मल वाली आहे. म्हणजे जेव्हा तो एक्स्ट्रीम काहीतरी धडपड करतो तेव्हा तर व्हिडिओ काढणंही मला सुचत नाही. मे बी तो झोपेतून उठला म्हणून किंवा त्याचा मूड नसेल म्हणून तो तेवढ्या वेळापुरता 5 मिनिटाचा तो शांत होता. आम्हाला असं वाटलं की त्याला स्ट्रोलर मध्ये बसायला आवडलंय म्हणून तो शांत आहे, पण त्याचं खरं कारण आम्हाला महाबळेश्वरला गेल्यावर कळालं. आणि ट्रिपच्या नेक्स्ट डेला आम्ही मॅप्रो गार्डनला जाणार होतो, तेव्हा तिथे खूप फिरायला लागेल म्हणून आवर्जून आम्ही तो स्ट्रोलर बरोबर घेऊन गेलो होतो. सुरुवातीला तो झोपला होता तेव्हापर्यंत तो व्यवस्थित त्यामध्ये राहिला आणि उठल्यावरही 5-10 मिनिट राहिला असेल, पण त्याच्यानंतर त्या स्ट्रोलरचा उपयोग आम्ही फक्त आमच्या बॅग्स ठेवण्यासाठी केला आणि ऋग्वेद पूर्ण वेळ आमच्या खांद्यावर होता. हॉटेलमध्ये जेवण करायला जाताना सुद्धा आम्ही त्याला या स्ट्रोलरमध्ये टाकून न्यायचो, पण तो कधीच त्याच्यामध्ये राहिला नाही. पुढे तरी त्याचा काही उपयोग होतोय की नाही ते पुढच्या व्लॉग्स मध्ये मी सांगतेच.